इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज एकाच वेळी 8 उपग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रथमही आज अंतराळात झेपावला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 71व्या सर्वसाधारण सभेत करणार भाषण. पाकिस्तानला देणार सडेतोड प्रत्युत्तर. केरळमधल्या कोझिकोडे इथं झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेची सांगता. विकासासाठी गतिमान होण्याची वचनबद्धता परिषदेत व्यक्त. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIRच्या अमृत महोत्सवी समारंभाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय देशाचा विकास शक्य नाही, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आज नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते स्वच्छ भारत सप्ताहाच्या प्रसार माध्यम अभियानाचं उद्घाटन. श्रीलंका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय उद्योग संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन आजपासून श्रीलंका दौऱ्यावर. गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत झालेल्या शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात 2 लिपिकांना पोलीस कोठडी, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या क्रमवारीत राज्यात अव्वल स्थानी असलेल्या पुणे शहरानं देशातही पटकावलं अग्रस्थान. विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचा आज बुलडाणा आणि नंदुरबार इथं मूक मोर्चाचं आयोजन. अमरावती इथं राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेला सुरुवात. राज्यातल्या 48 संघांनी नोंदवला सहभाग. आणि कानपूर क्रिकेट कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय. भारताची 1-0 आघाडी.